पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेली 2 अस्वल दहेली शिवारातील विहिरीत पडले। त्यापैकी एका अस्वलाचा विहिरीत पडून मृत्यू झालाय तर एकाला जिवंत बाहेर काढण्यात आलंय। वन विभागाने ही कामगिरी केली असून नांदेड जिल्ह्यात घनदाट अरण्य असल्याची ओळख म्हणून किनवट तालुक्याला ओळखलं जातं। त्यातच वन विभागाचे पानवटे जंगलामध्ये कुठेही भरून नसल्या कारणाने वन्य प्राण्यांची धाव मानव वस्तीकडे येत असते। या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवे यांनी। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील दयानंद कॉलनी मधील रस्त्यांची व नाल्यांची व तसेच आजूबाजूच्या घरालगत असलेल्या नळाची अशी कुठलीच व्यवस्था नगरपालिकेनं यांना मागील 10 ते 15 वर्षांपासून दिली नाही। येथील नागरिक मागील 10 ते 15 वर्षांपासून या सगळ्या सुविधांपासून वंचित राहिलेत। यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे नगरपालिकेने दयानंद कॉलनीमधील नागरिकांच्या समस्येचे निवारण करण्यात यावं अशी मागणी मुख्याधिकारी जामनोर उमरखेड यांना दिनांक 19 मार्च रोजी आपल्या विनंती अर्जाद्वारे असंख्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन दिलं। मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा जर त्यांनी दखल घेतली नाही तर अमित देशमुख यांच्या सोबत 200 ते 300 नागरिकांनी एकाच वेळेस नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा मार्ग आता पत्करलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। उमरखेड महागाव विधानसभा ही यवतमाळ जिल्ह्यात संघटनात्मक बाबतीत सदैव अग्रेसर राहिली आहे। यावेळी सुद्धा उमरखेड विधानसभा सभासद नोंदणीमध्ये जिल्हा प्रथम क्रमांकावरती असल्याचं सांगत भाजप यवतमाळ पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा पश्चिम विदर्भ संघटन पर्व प्रमुख नितीन भुतळा यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांनाच भाजपात संधी दिल्या जात असल्याचं सूतोवाच केलंय। ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यासाठी दिनांक 22 मार्च रोजी उमरखेड स्थित राजस्थानी भवन येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत बोलत होते। यावेळी व्यासपीठावर भाजप यवतमाळ पुसद जिल्ह्याचे समन्वयक तथा पश्चिम विदर्भ संघटन पर्व प्रमुख नितीन भुतळा, आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाणे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आदी उपस्थित होते। जोपर्यंत माझी राजकीय ताकद आहे तोपर्यंत रोहा अर्बन बँकेची मूळ वास्तू कोणाला मिळू देणार नाही असं वक्तव्य यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय जाधव यांनी। सकाळी निरोप देऊन या ठिकाणी बोलवलं, आपण आल्याबद्दल आपले मी स्वागतही करतो आणि आभारी मानतो। 2 मुद्द्यावरती आज आपल्याला या ठिकाणी बोलवलं की 3 दिवसापूर्वी रोह्यामध्ये दुर्दैवाने एक रस्त्यावरती घटना घडली आणि त्याच्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्याच्यावरती वेगवेगळ्या पेची टीकाटिप्पणी सुरू झाली। आपल्याला माहिती आहे की मी गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहे। मी असेल, अनिकेत भाई असेल, आदिती असेल, आम्ही कधी निवडणुकांच्या वरती लक्ष ठेवत लोकांना कधीच दिशाभूल आयुष्यभरामध्ये केलं नाही। रोहेकरांचं प्रेम, रोहेकरांचा विश्वास आणि रोह्याला नवं काहीतरी यावं याचा सातत्याने आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। आजही रोहा शहरातला मुख्य रस्ता काँक्रीट करण्याचा माझ्या ताईच्या आणि भाईच्या पाठपुराव्यातून त्या ठिकाणी राज्य सरकारने केला आणि आज आपल्या शहरातला जो मुख्य रस्ता आहे तो अतिशय उत्तम पद्धतीने काँक्रीट करण्याचा झाला। सुरुवातीला एक बैठक मी घेतली होती, त्यावेळेला काहींनी डिवायडरला विरोध केला, त्यामुळे आपण डिवायडरचं काम जवळपास रद्द केलं होतं। पण नंतर वेगवेगळ्या ठिकाणावरनं पत्रकार असतील, स्थानिक वाहिन्यांचे प्रतिनिधी असतील, नागरिक असतील, या सर्वांच्याकडनं पुन्हा या बाबतीमध्ये फेरविचार करावा अशी मागणी आली। त्याची सुद्धा आपण एक बैठक बोलली, त्याला मला स्वतः भाई पण उपस्थित होता आणि त्या बैठकीतून मागणी झाली आणि मग मी ठरवलं की बाबा आपण ते करावं आणि ते करत असतानाच डिवायडरच्या कामाला सुरुवात केली आणि आता मी एक महत्त्वाचा CSR फंड जवळपास मिळण्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आहे। त्याच्यातून 20 नेकलेसच्या धर्तीवरती रोहा शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी
स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी. काही ठिकाणी असं आलं की निवडणुकीमध्ये आम्ही बोललो, आता आम्हाला विसर पडला, त्यामुळे हनुमान मंदिराचं काम कधी पूर्ण होईल, हनुमान टेकडीचं कधी होईल. मला असं वाटतं एक 15 दिवसापूर्वी रोहा नगरपालिकेमध्ये बैठक घेतली, त्याला आपण उपस्थित होतात आणि हनुमान जयंतीच्या वेळेला हनुमानाचं मंदिर पूर्ण होईल राममूर्ती चौकातील, हनुमान टेकडी परिसर विकसित त्या ठिकाणी होत आहे. शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं काम बाई सतत पाठपुरावा करतो ते होत आहे. आता डिवायडरचं काम बऱ्यापैकी झालं, पुढे सुद्धा आपण करतो आहोत. आता पार्किंग आणि रुंदीकरण जेवढं प्रस्तावित आहे तेवढं झालं, पण अतिक्रमण सुद्धा भरपूर आहे. म्हणून मी एकदा मागे सूचित केलं होतं की ROW राईट ऑफ वे PWDचं किती आहे त्याची आपण मोजणी केली, त्याचं मार्किंगही करायला सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत मी नागरिकांना विनंती केली की ज्यांचं जे काय वेदर शेड वगैरे काय पुढे आले असतील तेही बघा. आणि पार्किंगच्या बाबतीमध्ये माझा सतत आग्रह राहिला. पार्किंगचे आपण 2 वेगवेगळे स्पॉट तयार केले. एक रोहाच्या मोहल्ल्यामध्ये सुद्धा पार्किंगचा स्पॉट आहे, दिलीप राजेंच्या नावाने मच्छी मार्केटच्या बाजूला केलं तिथे सुद्धा स्पॉट आहे. परंतु आता ज्यामध्ये सहकार्य नागरिकांचं किंवा वाहन चालकाचं लागतं ते काही वेळेला मिळत नाही, किंवा भाजी मार्केट आपण स्वतंत्र केलं, मच्छी मार्केट स्वतंत्र केलं तरीसुद्धा रस्त्यावरती विक्री चालते, त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वेगवेगळ्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पार्किंग होत असते, हे आपण पाहत असतो. पण याच्यामध्ये व्यापक अर्थाचं सहकार्य नागरिकांचं राहणं आवश्यक त्या ठिकाणी राहू शकतं. त्यामुळे घटना घडली ती दुर्दैवी आहे, त्याचा मी पोलिसांना तपास करायला सांगितलेला आहे, नेमकं काय कारणाने घडली, कशी घडली. पण त्या सगळ्याचाच ठपका या पद्धतीने जर काही दिला जाणार असेल की डिवायडरमुळे झालं वगैरे वगैरे, नसलं तरी होऊ शकतं, असलं तरी होऊ शकतं. दुर्दैवी घटना ज्यावेळेला घडायची असते ती घडू नये अशी आपली सर्वांची दहावीर महाराजांच्या चरणी प्रार्थना असते. पण दुर्दैवाने अशापैकीच्या घटना घडतात, त्याच्याबद्दलचं दुःख संवेदना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. पण त्याचं पूर्णपणाची आपण जबाबदारी ज्या पद्धतीने ज्या बातम्या आल्या त्याच्यामुळे म्हटलं आपण एक खुलासा त्या ठिकाणी करावा. कोणी विकृत मनोवृत्तीने काही गैरकृत्य केल्याचं सुद्धा कानावरती आलंय. काही संदर्भामध्ये स्वच्छपणाची भूमिका पोलीस प्रशासनाकडे सांगितली की असं गैरकृत्य करणाऱ्या कुणाही व्यक्तीच्या विरोधामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई केली जावी. त्या संदर्भामध्ये सुद्धा बातम्या आल्या की मंत्री काय करतायत, दौरे करतायत. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की रोहेकर म्हणून आज आदितीची कामगिरी सभागृहातली किंवा लोकमतसारख्या मोठ्या दैनिकाने एक महाराष्ट्रातलं राजकीय नेतृत्व म्हणून ज्या पद्धतीने संधी दिली, आम्ही सगळेजण जिथे असतो तिथे, मी असेल, भाई असेल, ताई असेल, आम्ही आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा, आपल्या जिल्ह्याचा विकासाच्या कामाचा नेहमीच त्या ठिकाणी सतत विचार करत असतो. नवीन नवीन बाबी आपल्याकडे कशा पद्धतीने येऊ शकतील त्याचा प्रयत्न आमच्या सर्वांच्याकडनं त्या ठिकाणी राहत असतो. म्हणून घडलेली घटना ही दुर्दैवी आहे, हा एक भाग. अर्बन बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा आज मी सकाळी माहिती घेतली, सरकारकडनं स्पष्टपणाने ते रद्द करण्याच्या बाबतीमध्ये सूचना आलेल्या आहेत. DDR जवळ मी बोललो, त्यांनी कायदेशीरच एक मुद्दा सांगितला की करार रद्द करताना ज्यांच्याबरोबर करार झाला आहे त्यांच्या सही करार त्यांनी नकार दिला. पण शेवटी मी आज निपटून सांगितलं की सरकारचे आदेश आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई ही केली जाईल. मी पुन्हा एकदा रोहेकरांना आश्वस्त करतो की रोहा अर्बन बँकेची मूळ वास्तू ही कोणालाही सुनील तटकरेची राजकीय ताकद असेपर्यंत कोणालाही मिळणार नाही, याची पूर्ण खबरदारी राज्य सरकारच्या माध्यमातून त्या खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख आहेत, महायुतीमधले कोण्याही पक्षाचे मंत्री असतील तरी सुद्धा माझी भूमिका तीच राहिली असती आणि त्याच्यातून त्याच पैकी अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली असते. हे विनाकारण गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो त्याबद्दलची जी विद्यमान स्थिती आहे ती रोहेकरांना आणि सर्वांना कळावी यासाठीच आपल्याला बोलवलं होतं. निवृत्त कर्मचाऱ्यांना पॉलिसी काढण्याचे आमिष दाखवत 2,30,00,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पॉलिसी काढण्यासाठी GST, इन्कम टॅक्स, TDS, ट्रान्झॅक्शन चार्जेस, व्हेरिफिकेशन चार्जेस, NOCG चार्जेस असे भरावे लागतील आणि ती सर्व रक्कम थोड्या दिवसानंतर परत करण्याचे आमिष दाखवून पैसे घेण्यात आले.
तर NPCI, IRDA, दिल्ली फायनान्स मिनिस्ट्रीमधून बोलत असून त्यांचे पेंडिंग पैसे काढून देतो इत्यादी कारणे दाखवत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक अकाउंट आणि रोख स्वरूपात एकूण 2,30,08,898 रुपये आर्थिक फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी मात्र आता पोलीस ॲक्शन मोडवर आली असून त्यांनी चौघांना अटक केली आहे। स्नेहल जगताप यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश चर्चेनंतर आता खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी जगताप कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी आज सदिच्छा भेट घेत असल्याचं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी यावर जास्त बोलणं देखील टाळले। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय जाधव यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आज कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। त्या प्रसंगी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉक्टर मिनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णी सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आज प्रवेश केलाय। मोठ्या संख्येनं यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नागरिक उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी। या सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे, मी आणि आमचे अनेक सहकारी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतो। त्यावेळेस सांध्यापासून बांध्यापर्यंत आम्हा लोकांना प्रश्नाची जाण आहे। सन्माननीय नेते भास्करराव खतगावकर साहेबांनी सांगितलं तसं माझा 91 पासून गेल्या 35 वर्ष मी समाजकारणात, राजकारणात काम करतोय। मी खासदारकी भूषवली, आमदारकी भूषवली, राज्यमंत्रीपद भूषवलं, मंत्रीपद भूषवलं, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं। आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि माझा एकच ध्यास आहे, सत्तेला मी आपापलेलो नाहीये। मी आपल्यालाही सांगेल, ताम्रपट घेऊन जन्माला कुणी चालेल नाहीये। जनता जनार्दन, माझ्या लाडक्या बहिणी, माझे शेतकरी बांधव यांच्या हातामध्ये देश कुणाच्या हातात द्यायचा, राज्य कुणाच्या हातात द्यायचं, हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने, घटनेने, कायद्याने हा सगळा अधिकार हा जनतेला दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता मग माझा मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई सारखं शहर असेल, या सगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत। आज देखील इथं बोलत असताना नांदेडच्या या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या त्या माझ्या साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये मराठवाडा म्हणजे काय, साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि आज नांदेडचे लोकप्रिय नेते, माजी मंत्री, मी देखील त्यांच्याबरोबर सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघांनी काम केलेलं आहे। 3 वेळेला माझे खासदार होते, 3 वेळेला माझे आमदार होते। त्या भास्करराव खतगावकर साहेब आणि माझे आमदार आणि माझी शहराचे महापौर नांदेड शहराचे ओमप्रकाश पोकर्णा, आमच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर मिनल पाटील खतगावकर आणि बरेच सुरजीत सिंग गिलजी, अशोक पाटील, मुगावकरजी, मी आता पुन्हा सगळ्यांची, हैदर पटेलजी तो प्रवेश केलेला आहे आणि त्यांचं स्वागत करण्याच्या करता माझं अजून अधिवेशन संपलं नाही। उद्या परवा 13 संविधानाच्या बद्दलची चर्चा तिथे होणार आहे। उद्या कदाचित अंतिम आठवडा प्रस्ताव चर्चेला येईल, पण मी प्रतापराव चिखलीकरांना आणि भास्करराव पाटील खतगावकरांना, मिनलताईंना, पोकर्णा साहेबांना या सगळ्यांना शब्द दिलेला होता। ज्यावेळेस मोहनरावांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि इतर कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आलो असताना त्याही वेळेस सांगितलं की मी परत येईल आणि आजही सांगतो, मला प्रतापरावांनी सांगितलं की दादा अजून अधिवेशन संपल्यानंतर आपल्याला काही पक्षप्रवेश त्या ठिकाणी बेरीजच आहे राजकारण। इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावलेला आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, विरोधकांशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, विरोधकांना पण त्यांनी कष्ट घेतले पाहिजे, परिश्रम घेतले पाहिजे, ही जी एक दिशा दिली, हा एक विचार दिला, त्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे।
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची नावं घेत नाही. त्यांनी त्यांच्या काळामध्ये विशेषतः महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळेस 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वांना आपलंसं मानलं, जातीय सलोखा निर्माण केला, भेदभाव केला नाही. वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची माणसं त्यांच्यामध्ये सरदार म्हणून होती. दारुगोळा सांभाळण्याची जबाबदारी काहींच्यावर होती. ओव्हरहेड वायर तुटल्यानं विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी देखील विलंबाने सुरू आहे. अनेक गाड्या 4 ते 5 तास उशिराने धावत आहेत, तर होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवाशांमधून नाराजीचे सूर पाहायला मिळत आहेत. कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, काय सांगतो? आता आम्हाला मुंबईला जायचं आहे. आता साधारण मी 1 ते 1.5 तास इथं वाट बघतोय आणि पुढचा आमचा ग्रुप आहे तो चिपळूणला थांबला आहे आणि त्यांना अजून पुढे उशीर होणार आहे. असे आमच्या अजून भरपूर लोक आहेत जे शिमघाटपुरा परत गावाला निघालेत, पण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सगळ्यांना खूप आता उशीर होतो आहे. कुठून कुठे प्रवास करणार आहे? आम्ही आता रत्नागिरीतनं आम्ही आता मुंबई पण जाणार आहोत आणि आमचं पुढे फ्लाईट आहे, त्यामुळे आता ते ट्रेन डिले झाल्यामुळे वेळेत पोहोचू की नाही शंका आहे आम्हाला. आता याची कल्पना काय दिली होती कोकण रेल्वे प्रशासन? नाही, आधी कल्पना दिली होती. इकडे आल्यावर अनाऊन्समेंट झाली तेव्हा कळलं की वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भरपूर त्रास होतो आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून आलो आहे. आमची 9:20ची नेत्रावती होती, पण अजूनसुद्धा तिचा पत्ता नाही. नुसती अनाऊन्समेंट होते, पण कधी येईल काय समजत नाही. ह्या उन्हातनं दुपारच्या त्रास होणार आहे आता प्रवासाचा एकूणच सर्व. आणि शिवाय आम्हाला पुढे जायचं आहे, तर त्या प्रवासाचं सुद्धा आता आम्हाला टेन्शन आलेलं आहे की आम्ही कसं जाऊ शकतो पुढे. कुठून कुठे प्रवास करणार? आम्हाला आता इथनं मुंबईत जायचं आहे. मुंबईहून आमचं विमानाला जायचं आहे आम्हाला गुवाहाटीला. आपलं नाव? माझं नाव संतोष गोडबोले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नांदेड आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय असून कांदा निर्यात बंदीवरती केंद्र सरकारने 20% कर उठवल्यानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असं ते म्हणालेत. काल आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या दृष्टिकोनातनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसंच अमित शाह साहेब आणि त्याच्यात पियुष गोयल साहेब असतील, शिवराज सिंग चौहान साहेब असतील, त्या सगळ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतला. निर्यात जी 20% निर्यातीला जो कर लागलेला होता त्याच्यातला 20% कर त्यांनी हटवला आणि त्याच्यावर निश्चितपणे कांद्याचे भाव वाढण्याच्या करता, इव्हन आपला कांदा परदेशामध्ये जाण्याच्या करता त्याचा खूप चांगला फायदा माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे राज्याच्या तमाम शेतकरी वर्गाच्या वतीनं, जनतेच्या वतीनं मी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, तसंच अमित भाई, तसंच शिवराज सिंग चौहान आणि पियुष गोयल साहेब या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. एकंदरीत आज काही पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं आलोय. आमची सुरुवात आमदार म्हणून प्रतापराव चिखलीकर साहेबांनी त्या ठिकाणी यावेळेसच्या निवडणुकीमध्ये केली. आम्हाला महायुती आपापल्या परीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतेच आहे. त्या पद्धतीनं मी पण महायुतीचाच घटक आहे, त्याच्यामुळे आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याचा त्या पूर्णपणे त्या बाबतीमध्ये अधिकार आहे. परंतु हे वाढवत असताना इतर आमच्या मित्र पक्षांच्या मनामध्ये कुठलाही गैरसमज होता कामा नये ह्याची पण काळजी, खबरदारी आम्ही सगळे तिघही एकमेकाच्या बाबतीमध्ये घेत असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज भास्करराव आणि त्यांच्या सुनबाई आणि बाकीचे काही मान्यवर हे काही पक्षामध्ये येत आहेत, त्यांच्यामुळं पक्ष वाढीला मदत होईल. आम्ही बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलंय तशा पद्धतीनं करतोय आणि त्याच्यातून आज दिवसभर मी आपल्या नांदेडच्या परिसरामध्ये आहे. नांदेडच्या करता मी आत्ताच आज कलेक्टर नाहीये, ते मला वाटतं ट्रेनिंगला का कुठे गेले, परंतु ऍडिशनल कलेक्टरशी बोललो तर इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे. टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायअप केलेला आहे. आपण चंद्रपूरला एक दिलेला आहे, गडचिरोलीला एक दिलेला आहे. परवा मी तक्कर साहेब, उदय सामंत आम्ही सगळ्यांनी मिळून रत्नागिरीला पण त्याचं भूमिपूजन केलं.
ते मराठवाड्यात पण साधारण 3 ठिकाणी द्यायचं आमचा मानस आहे. एक इकडच्या भागात नांदेडला, दुसरं बीडला आणि तिसरं संभाजीनगरला. त्याच्यामुळं अलीकडच्या काळात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून आता ह्या गोष्टीला कौशल्य विकासच्या निमित्तानं आम्ही ह्या कामाला जास्तीचं महत्व दिलेलं आहे आणि त्याच्यातून साधारण ज्या काही कोर्सेस केल्यानंतर त्या मुलींना नोकऱ्या उपलब्ध होतील अशा प्रकारचे कोर्सेस हे वेगवेगळ्या भागामध्ये देण्याचा काम राज्य सरकारच्या वतीनं टाटा ट्रस्टचा बरोबर घेऊन आम्ही करतोय. त्याच्यामध्ये साधारण रेशो असा असतो, जर 195 कोटी रुपयाचा प्रकल्प राबवायचं म्हटलं तर जवळपास 160 ते 165 कोटी रुपये टाटा देतं आणि 35 ते 35 कोटी रुपये राज्य सरकार त्या ठिकाणी. राज्य सरकार म्हणजे आता इथं आपण DPC मधनं घालणार आहे. त्याबद्दल अतुल सावे हे आपले पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनाही मी सूचना दिली. बीडचा मी पालकमंत्री असल्यामुळं तिथं काही तो प्रश्न नाही, ते मी करणारच आहे. आणि संभाजीनगरच्या बाबतीत पण शिरसाटांशी चर्चा करून इथल्याही मुलींना एक नवीन दालन आम्ही या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतोय. दादा, कोरटकर अजून पकडले गेलेले नाहीये. चाललेलं आहे. पोलीस यंत्रणेचं काम करतायत. कधी कधी एखादी गोष्ट पकडण्याच्या करता वेळ लागतो, परंतु ते मुद्दाम कोणी प्रयत्न करता अशातला भाग नाही. आजपर्यंत कुठल्याही न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जे काही चुकीचं वागत असतील ते कुठल्या गटाचे, तटाचे, पक्षाचे कोणी असू द्या, त्यांच्यावर कारवाई संविधानाच्या, कायद्याच्या आणि नियमाच्या या सगळ्या जो काही त्याचा हे आहे त्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी घेतो. लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हा पैसे अरे बाबा, मीच अर्थमंत्री होतो. निर्णय घेताना पत्रकार मित्रांनो हात जोडून विनंती रे, जरा जास्तीची माहिती घेत चला. ज्यावेळेस एखादा निर्णय होतो तो कॅबिनेटला जातो. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळे 42 मंत्री हजर असतात. ते चर्चा करतात. आपापली भूमिका तिथं मांडण्याचा अधिकार असतो. आम्हाला अर्थ मंत्रालय म्हणून ती सगळं तपासून घेण्याचा अधिकार असतो. आम्ही आमची मतं स्पष्टपणे सांगतो. ते तुम्हाला काही वाईट वाटायचं कारण सोलापूरकर कोरटकर सरकारचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार नाही असा जोरदार टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला लगावलाय. त्याच्यात नवीन काय आहे? म्हणजे तुम्हाला काय आश्चर्य वाटतं का महाराष्ट्रात कायदा हातात घेत आहेत? त्याच्यात कायदा त्यांनी हातात घेण्यासाठीच केलेला आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कायदा आपण हातातच घ्यायचा असं सांगितलं गेलंय. कसं समजत नाही तुम्ही? मी तुम्हाला काय सांगतोय, हम करे सो कायदा असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही समजत का नाही महाराष्ट्राला? आता सोलापूर कोरटकर त्यांचे नातेवाईक आहेत. नातेवाईकांवर कारवाई होत नसते. कोणाचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकायचं ना. आमचं काय म्हणणं ते ऐका. कायदा हमारे बाप का है, हमारे बाप ने बनाया है, हम चाहे वैसे इस्तेमाल करेंगे. सभागृहात विरोधी पक्षनेता नसल्यानं विरोधकांना कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती यावेळी आमदार महेश सावंत यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेता द्यावा, कारण सभागृहात विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे सभागृहाची बोलणारा माणूस नाही आणि अर्ज केलेला आहे. विरोधकांचा कुठेतरी चिरडण्याचा प्रयत्न हा चालला. मुंबईचे रस्ते जे काय आज जिथे तिथे खणून ठेवलंय, आम्ही नेहमी ओरडतोय मुंबईच्या रस्त्याबाबत BMC मध्ये की तुम्ही रात्रीचा काळोख असतो तर जे काय रस्ते खणताय त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक डायव्हर्शन झालंय. ह्या गल्लीत जो डेली येतो ह्या रस्त्यात तर तिथे गेल्यानंतर समजते की रस्ता बंद आहे, त्याच्यावर पाणी नाही मरत, काही नाही. म्हणजे आणि
काम करताय तर निदान 10 वर्ष तरी रस्ता तो चांगला राहिला पाहिजे. आता तुम्ही 2 महिन्यात बघाल तर रस्त्याला लेवलच नाही, कुठल्याच रस्त्याला लेवल. काँक्रिटीकरणाचे करोडो रुपयांचे टेंडर देण्यात आले, परंतु गेल्या वर्षांपासून जवळपास 20% पण काम मुंबईच्या रस्त्यांचं सीसी पाहिजे. आपण शिंदे साहेब असतील त्यांनाच विचारू की बाबा एवढा करोडाचा तुम्ही केलाय तर मुंबईकरांना रस्ते तर चांगले द्या. रस्त्यावर आम्ही चालतो ना, ते चालत नाही, ते गाड्यात नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिला नाही अशी प्रतिक्रिया आमदार नाना पटोले यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्था सगळ्या संपुष्टात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जी मनमानी चाललेली आहे मी आता अलिबाग मधून येतो आहे. अलिबाग मध्ये इथल्या जिल्हाधिकारी आणि शासनाच्या मंत्री आणि त्याच्या परिवाराचं जे काही कामकाज चाललेलं आहे सगळं भराव भरला जातो आहे. पर्यावरणाचं तिथं नुकसान केलं जात आहे, कुठले नियम कायदे नाही आणि राज्य बरबडून कसं काढता येईल, लुटता कसं येईल त्याच्यावर हे सरकार काम करते आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काल झालेली जी घटना आहे कॉमेडीच्या याच्यामध्ये आपण पाहतोय की कायदा व्यवस्था महाराष्ट्रात बाकी राहिलेला नाही. ज्याला वाटतं तो आपल्या पद्धतीनं वागतो आहे, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे. मैंने बोला ना, एक लाइन में बोल दिया, महाराष्ट्र में कानून व्यवस्था नहीं रही है, वही उसी के परिणाम है. और महाराष्ट्र से लोग भयभीत होकर महाराष्ट्र छोड़ के जा रहे हैं. महाराष्ट्र के उद्योग खत्म होते जा रहे हैं. एक तरफ सरकार आह्वान करती है कि महाराष्ट्र को शांत रखना चाहिए और खुद ही सरकार इस तरह की अगर बदमाशी पे आते किसी को तोड़फोड़ करना चाहते हैं तो इसका मतलब है कि महाराष्ट्र को पूरा खत्म करना ये सरकार चाहती है. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरडकर यांच्यावरती कह रहे हैं कि हम जाके मुकाबला करेंगे. अरे मराठी होऊ द्या ना यार, काय सुरू आहे? अरे का यापूर्वी देखील कॉम्बिनेट जे आहेत त्यांनी पॉलिटिकलवर क्रायसिस केल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळा स्टँड घेताना दिसून येतो. बघा, 2 गोष्टी आहे महाराष्ट्रामध्ये. जे सोलापूरकर आणि डॉक्टर प्रशांत कोरडकर यांच्या पापाचा हंडा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेल्या लोकांना वाचवण्यासाठी या पद्धतीचं एक वातावरण निर्मित करणं, मूळ मुद्द्यापासून जनतेला दूर करणं आणि आम्ही छत्रपतीचे खरे अनुयायी आहो असं दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतोय. आणि त्याच्यामुळे कोरटकरचा विषू आज येणार, राहुल सोलापूरकरचा विषू आज येणार. आणि म्हणून या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारमधलेच लोक या पद्धतीनं मुंबईमध्ये तोडफोड करत असतील तर ह्या सरकारची मानसिकता नेमकी काय हे स्पष्ट. परंतु राहुल सोलापूरकर वरती एक गुन्हा देखील दाखल होत नाही. कुणाल कामरावरती अनेक ठिकाणी FIR होतात ना, अनेक ठिकाणी कुणाल कामरावरती FIR होतात. राहुल सोलापूरकर एक साधा गुन्हा दाखल होत नाहीये गेल्या अनेक दिवसांपासून. दिल्लीच्या हकांचा आशीर्वाद राहुल सोलापूरकरवर आहे आणि दिल्लीच्या हकांच्या आशीर्वादानंच राहुल सोलापूरकरवर कुठलीही कारवाई होत नाही. कांदा निर्यात धोरणाबाबत किसान सभेची भूमिका आता समोर आली आहे. शेतकरी नेते अजित नवले केंद्र सरकारवर बरसलेत, तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्र सरकारने उशिरा घेतल्याचं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितलंय. यापुढे आता निर्यात बंद करणे, कांद्यावरती निर्यात शुल्क वाढवणे बंद केलं पाहिजे असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिलाय. कांदा निर्यातीबद्दल जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याच्यामुळे कांद्याची निर्यात वाढणार असेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असेल तर ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं किसान सभेच्या वतीने मी स्वागत करेन. मात्र केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय हा दुर्दैवानं खूप उशिरा घेतलेला आहे. त्यामुळे निर्यात बंदी लादण्याचा जो वाईट परिणाम कांदा उत्पादकांवर झाला आणि त्यामुळे जे कांदा उत्पादकांचं नुकसान झालं ते आता दुर्दैवानं भरून निघणार नाही, ही बाब सुद्धा या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे. केंद्र सरकारला या पार्श्वभूमीवर आम्ही विनंती करतोय की यापुढे तरी केंद्र सरकारने अशा प्रकारे निर्यात बंदी लादणं, निर्यात शुल्क वाढवणं, किमान निर्यात शुल्काचं बंधन लादणं या सगळ्या गोष्टी टाळत एक निश्चित धोरण कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी घेतलं पाहिजे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा एक निश्चित धोरण, दीर्घकालीन धोरण घेऊन धरसोडीची भूमिका सोडून देत एक विश्वासार्हता
निर्यातदारांच्या मध्ये तयार होईल यासाठी सुद्धा पावलं टाकली पाहिजे. केंद्र सरकारनं ती टाकावी आणि कांदा उत्पादकांना दीर्घकालीन पातळीवर दिलासा देणारं निश्चित आणि दीर्घकालीन धोरण स्वीकारावं, अशा प्रकारची मागणी या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत.